रोहित सर, हळद लावणारा शेतकरी हुशार असतो असं का म्हणता तुम्ही? ह्याचं कारण काय आहे की शब्दशः अर्थ तुम्ही घेऊ नका. मी पश्चिम महाराष्ट्रातून येतो आणि आमच्या भागामध्ये सर्रास सगळी लोक ऊस लावतात. एकतर कंटिन्यू सतत ऊस 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 लावल्यामुळं जे काही अपेक्षित उत्पादन गाठायचे आपल्याला किंवा सॉइल बायोलॉजी मेंटेन ठेवायचे हे खूप क्रिटिकल होत चाललेलं आहे. मग ह्यामध्ये क्रॉप रोटेशन मध्ये बघायला गेलो आपण तर आम्ही आलं प्रॉपर करू शकत नाही आहे किंवा इतर बाकीची पिकं सुद्धा आपण प्रॉपर करू शकत नाही. पण ह्यामध्ये हळद एकमेव गोष्ट अशी चांगली आहे की हे लावल्यामुळं जमिनीची सॉइल बायोलॉजी पण चांगला राहते आणि पुढे भविष्यात जे परत आणि पुढे 4-5 वर्ष आम्ही ऊस घेणार आहे ते ऊस पिकायला सुद्धा इतकं चांगलं होतं की माझे प्रॅक्टिकली या 10-15 वर्षात एवढे अनुभव आहेत की ज्या शेतामध्ये हळद घेतले त्या शेतामध्ये प्रॅक्टिकली तुम्ही 40-50% रासायनिक खर्च कमी केला, 40-50% स्प्रेचा खर्च कमी केला तरी तिथं ऊस तुमचा अतिशय म्हणजे अतिशय चांगला येतो, क्वालिटी येतो. त्यामुळं हळद पीक हे खूप फायद्याचं आहे. हळदीचं उत्पादन पण मिळतो. एक गोरगाव टेक्नॉलॉजीचा पॅटर्न पण आपण सांगत असतो की पहिला हळद लावा तुम्ही. हळद आपलं डिसेंबर पर्यंत काढून होतं आपल्याला, परत जानेवारी महिन्यात ऊस लावा. म्हणजे ज्या अडसाली ऊसातनं आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट हळद आणि परत 1 साली ऊसामध्ये मिळू शकतं. क्रॉप रोटेशनचा असू देत गोष्ट, जर सॉइल बायोलॉजी डेव्हलपमेंट असू देत तुमचं, किंवा एक चेंज आणि थोडंफार प्रॉफिटच्या दृष्टिकोनातून जरी बघितलो आपण तर हळद हे फायद्याचे आहे. हळदीचा रेटचा विचार बघायला गेला आपण, जरी रेट नसलं तर थोडंफार स्टोरेजला वगैरे पण आपण ठेवायची सुविधा असते. पण रेट काही का मिळना किंवा थोडं प्रॉफिट कमी झालं तरी चालू शकतं. पण क्रॉप रोटेशन आहे, सॉइल बायोलॉजी आहे, ह्याच्याकडे लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे.